उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा पक्षात ते परत आले तर त्यांना तेच स्थान मिळणार का असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना नुकताच विचारला होता। त्यावर घरात सगळ्यांना जागा आहे पण पक्षाचा निर्णय व्यक्तिगत घेणार नाही असं उत्तर पवारांनी दिलं होतं। आज पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्तानं दोन्ही पवार एकत्र आले आणि ही बैठक नियोजनापेक्षा काका पुतण्याच्या उपस्थितीतच गाजली। पाहूयात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। निमित्त होतं पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं। पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे आल्या होत्या, पण एकत्र येऊनही काका पुतण्यांमध्ये दुरावा दिसून आला। शरद पवारांपासून 2 खुर्च्या सोडून अजित पवार बसले होते। बैठकीत पवार सुप्रिया सुळेंकडे बघणंही अजितदादांनी टाळलं। या बैठकीत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी प्रश्नांची सरबत्ती केली। बारामतीत पाणी दूषित येतंय, हात घातला की काळं पाणी येतंय, त्यावर कारवाई करा अशी मागणी शरद पवारांनी केली। त्यावर बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करतायत, त्या संदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटिसा पाठवायला सांगितलेत। कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल असं उत्तर दिलं गेलं। शरद पवारांनी तालुकानिहाय निधी वाटप माहिती देण्याची मागणी केली। त्यावर अजितदादांनी खासदार निमंत्रित आहेत, बाकी बोलायचा अधिकार डीपीसी सदस्यांना असल्याचं सांगितलं। खरा राईट आहे हा जिल्हा परिषद डीपीडीसीच्या ह्याला आहे, अध्यक्षाला आहे, त्याच्यानंतर सहअध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे। जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात। बोलू नये म्हणून 2 तास तर मीटिंग त्यांनीच चालवली, मी फक्त उत्तर देण्याचं काम केलं। असं नाहीये, तुम्ही कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका। याच बैठकीत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। फक्त मावळलाच निधी मिळतो, बारामती आणि शिरूरला न्याय मिळणार की नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला। यावर सुनील शेळकेंनी उत्तर दिलं, तुम्ही सारखं मावळ मावळ का करतायत? बारामतीला निधी मिळतो तेव्हा आम्ही काही बोलतो का असं प्रत्युत्तर सुनील शेळकेंनी दिलं। मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत, कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे। जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती। तर ते नाराज झाले, ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिलंय तेव्हा आम्ही कुठे बोललो। आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्वाचं वाटत नाही। आजच्या डीपीसी मध्ये आढावा बैठक होत असताना पालकमंत्री महोदयांनी प्रत्येक तालुक्याच्या न्याय जो काही निधी दिला त्या निधीचं देखील वाचन करण्यात आलं। त्यामध्ये मावळ तालुक्याला अधिकचा निधी दिला असं सुप्रियाताईंच्या बोलण्यातून सातत्यानं येत होतं। परंतु माझं एवढंच म्हणणं होतं की मागील 20-25 वर्षामध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही। संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या खासदारांची बैठक घ्यावी अशी सूचना सुप्रिया सुळेंनी बैठकीत केली। त्यावर अजितदादांनी थेट बैठकीतूनच शिंदेंना फोन लावला, पण त्यांनी तो उचलला नाही। खासदारांनी सुप्रिया सुळे यांनी सूचना चांगली केली की लोकसभेच्या सेशनच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री, म्हणजे ही पहिल्यापासून परंपरा चालत आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची काय कामं, काय महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी आणि महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या खासदारांनी बोललं पाहिजे, तर ही माहिती त्यांना जर आम्ही दिली, पुस्तिका काढतो आपण आणि ती देतो। म्हणून मी सीएम साहेबांना फोन लावत होतो की साहेब आता अधिवेशन जवळ आलेलं आहे, तातडीनं मीटिंग घेतली तर आपल्याला ती माहिती देता येईल, पण नाही झाला। बैठकीत दादांना घेरण्याचा प्रयत्न करणारे शरद पवार अजितदादांना धक्क्यांवर धक्के देण्याच्या तयारीत आहेत। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी 30 आजी माजी पदाधिकाऱ्यांसह पवारांच्या पक्षात प्रवेश केला। आता त्या पाठोपाठ अजित पवारांच्या पक्षाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी नारायणगावमध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या घरात शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। अजित पवारांची साथ सोडून बेनके शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा मधल्या काळात हवी कुठल्याही पक्षात
पण ते अजित पवार गटात आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी फुटलेले. मला माहिती नाही. आज तुमची त्याची चर्चा झाली नक्की काय काही चर्चा? चर्चा विषय काही झालेली नाही. लोक विचारले येतात. असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते नाही, अनेक ठिकाणी बोलत आणि असतात की आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ. काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं काल नाही, असू दे ना. आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात. त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली. दुसरीकडे अतुल बेनकेंनी भविष्यात साहेब आणि दादा एकत्र येऊ शकतात असं भाकीत करून खळबळ उडून दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, अजूनही काही घडू शकतात, हे नाकारू शकत नाही. यदा कदाचित साहेब दादा एकत्र येतील किंवा अजूनही काही होऊ शकतं. म्हणून निवडणूक कुठून लढायची आणि कशा पद्धतीने पुढे जाणार हे आत्ता तरी काही सांगू शकत नाही. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही रस्सीखेच आणखी वाढत जाणार असं चित्र दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.